श्री गुरुदेव मित्रांनो, साधना करताना अनेक वेळा मन लागत नाही. कधी कंटाळा येतो, कधी विश्वास डगमगतो आणि कधी वाटते मी साधना सोडावी का. साधना करताना अनेकांना वाटते आज काहीच जाणवत नाही, आज मन लागत नाही, आज जप ओढून करतोय. पण गुरुदेव म्हणतात, ज्या दिवशी काहीच जाणवत नाही तो दिवस आत्मा मजबूत होत असतो. एक छोटासा दृष्टांत गुरुदेव देतात, बी आणि मातीचा. एक शेतकरी रोज आपल्या शेतात पाणी घालायचा. एक दिवस शेजारी म्हणाला, इतके पाणी घालूनही काहीच दिसत नाही. शेतकरी हसला आणि म्हणाला, कारण बी मातीखाली असते. पण पाणी देण्याचे थांबवले तर उगवणे थांबते. गुरुदेव म्हणतात, तुझी साधना सध्या मातीखाली आहे. बाळा, दिसत नाही म्हणून थांबू नकोस. गुरुदेव दुसरा दृष्टांत सांगतात, दिवा आणि तेलाचा. एक छोटासा दिवा आहे, त्यात रोज थोडेसे तेल घातले तर तो अखंड जळत राहतो. एक दिवस तेल टाकायला विसरलात, दिवा विझतो. गुरुदेव म्हणतात, साधनेत सातत्य म्हणजेच आत्म्याच्या दिव्यात रोज थोडेसे तेल घालणे. जास्त नाही, पण रोज. गुरुदेव तिसरा दृष्टांत सांगतात, पाण्याचा थेंब. एक थेंब रोज खडकावर पडत राहतो. पहिल्या दिवशी काहीच फरक नाही, दुसऱ्या दिवशी नाही, पण वर्षानुवर्षे तोच थेंब खडक पोखरतो. गुरुदेव म्हणतात, भावना नाही, अनुभव नाही, तरी बसलेली साधना मनाच्या खडकावर परिणाम करते. गुरुदेव चौथा दृष्टांत सांगतात, चालणारा प्रवासी. एक प्रवासी अंधारात चालतो. त्याला वाटते मी कोठेच पोचत नाही, पण सकाळ झाली की कळते तो खूप पुढे आला आहे. गुरुदेव म्हणतात, साधनेत प्रगती जाणवत नाही, पण ती होत असते. गुरुदेव पाचवा दृष्टांत सांगतात, रडणारे मूल. एक मूल रडत रडत आईच्या मांडीवर झोपते. त्याला कळते आपण सुरक्षित आहे. गुरुदेव म्हणतात, तो साधनेला बसलेला असतो तेव्हा आत्मा सुरक्षित मांडीवर असतो. गुरुदेव म्हणतात, बाळा, तुला रोज समाधानी केली पाहिजे असे साधना सांगत नाहीत. तुला रोज प्रामाणिक बसणे जमले पाहिजे इतकेच सांगते. ज्या दिवशी मन नाही त्या दिवशी बस. ज्या दिवशी विश्वास हलतो त्या दिवशी जप वाढवू नकोस, पण थांबू नकोस. कारण साधना सोडणे सोपे असते, पण साधना जोडणे हीच खऱ्या भक्ताची ओळख आहे. आज तू अजूनही बसतोयस, याचाच अर्थ देव काम करत आहे. गुरुदेव पाहत आहेत आणि तुझा आत्मा हळूहळू घडत आहे. श्री गुरुदेव मित्रांनो, तुम्हाला कसा बोध वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. जय सियाराम.